दुरतिक्रमः दुर्लभः दुर्गमः दुर्गः दुरावासः 776 दुरतिक्रमः भयहेतुत्वात् ह्याच्या भयामुळे भीतीमुळे अस्य आज्ञा याची आज्ञा सूर्यादयः सूर्य किंवा इतर न अतिक्रमती ओलांडत नाहीत असा जो तो दुरतिक्रमः. कंठोपनिषदात असं म्हटलंय की ह्याच्या भीतीमुळे अग्नी जळतो, त्याच्याच भीतीमुळे सूर्य प्रकाशतो किंवा चमकतो. इंद्र जो वायूचा देव आहे तो वायू हा वाहतो आणि मृत्यूसुद्धा ह्याच्याच आज्ञेमुळे ह्यालाच भिवून येते. असं म्हणजे हा जणू काही एखाद्या कडकडाटासारखा ह्याचा भय दहशत आहे की ज्यामुळे हे सर्व जग व्यवस्थित कार्य करत असतं. असा जो तो दुरतिक्रमः म्हणजे ज्याची अवज्ञा करता येत नाही किंवा ज्याचा नियम ओलांडता येत नाही असा तो दुरतिक्रमः. ओम दुरतिक्रमाय नमः. 777 दुर्लभः दुर्लभ्या म्हणजे दुर्लभपणे किंवा कठीणतेने भक्त्या लभ्यत्वात भक्ताला ह्याचा लाभ होतो. म्हणजे केवळ साध्या भक्तीने नाही तर पूर्ण समर्पण आणि भक्ती ह्याच्यामुळेच हा प्राप्त होतो, नाहीतर हा दुर्लभ असतो. व्यास म्हणतात की हजारो जन्मांनंतर ज्याची पापं नष्ट झाली आहेत, कशामुळे तर तपस्या ज्ञान आणि समाधीमुळे ज्याची पापं नष्ट झाली आहेत त्यालाच याचा लाभ होऊ शकतो. खूप प्रयासाने जो प्राप्त होतो असा एरवी साध्या गोष्टींनी प्राप्त न होणारा अप्राप्य असा तो दुर्लभ. ओम दुर्लभाय नमः. 778 दुर्गमः दुःखेनं म्हणजे खूप कष्टाने गम्यते ज्ञायत इति ज्याला जाणणं खूप कठीण आहे, प्रचंड प्रयत्नानेच केवळ ते शक्य होतं, त्याच्यापर्यंत पोचायला खूप कठीण आहे असा तो दुर्गमः. ओम दुर्गमाय नमः. 779 दुर्गः अंतराय प्रतिहत म्हणजे अडचणींवर मात करून दुःखात अवाप्यते खूप कठीण प्रकारे खूप कष्टांनी त्याला जाणू शकतो असा जो तो दुर्गाय. जाणण्यास कठीण परमेश्वर भौतिक वस्त्र आणि आकर्षणांच्या वस्तूंनी घेरलेला असतो, जी केवळ धन्य साहसी लोक पार करू शकतात, त्या मायेच्या पलीकडे त्याचा अनुभव घेऊ शकतात. गीतेमध्ये परमेश्वर म्हणतात मम माया दुरत्यया म्हणजे माझी माया पार करून जाण्यास खूप कठीण आहे. मन कल्पना त्याची करू शकत नाही, बुद्धी त्याच्याबद्दल तो कसा याचा विचार करू शकत नाही, कारण इंद्रियांद्वारे जाणण्यास हा शक्यच नाही, अशक्य आहे असा जाणण्यास कठीण असलेला दुर्ग हा. ओम दुर्गाय नमः. 780 दुरावासः दुःखेन आवास्यते म्हणजे खूप कठीण प्रयत्न करून चित्ते योगीभिः समाधो योगी लोक हे समाधीमध्ये आपल्या चित्तामध्ये खूप कठीण प्रकारे खूप प्रयत्नानंतरच धारण करू शकतात. असा ज्याचं धाम दुर्गम आहे असा तो दुरावासः. गीतेमध्ये अर्जुन म्हणतो की मनश्चंचलम अस्थिरम मन चंचल आहे अस्थिर आहे, तर परमेश्वर म्हणतात हो ते आहे असं, पण अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते म्हणजे अभ्यास आणि तप करून वैराग्याच्या साह्याने मला जाणलं जाऊ शकतं. असा ज्याचं धाम दुर्गम आहे असा दुरावासः. ओम दुरावासाय नमः.